नाना भाऊनी जे मिल सांगितलं, अध्यक्ष महोदय, जय आंबे मा शारदा या नावाने 2 राईस मिल आहे. तिसरं जे अहेरी आहे, त्या अहेरीचा तिथून जो माल आणतो हा एकदम निकृष्ट दर्जाचा असतो. माझं एवढंच म्हणणं आहे की मागच्या वेळेस कोविडच्या काळात ज्या लोकांना हे तांदूळ दिले इतक्या निकृष्ट दर्जाचे तर आपण खाऊ शकत नाही, पाहू शकत नाही, अशी व्यवस्था त्यावेळेस होती. आणि त्याच्यामुळे शासनाला एवढीच विनंती आहे की या संदर्भात ज्या ह्या राईस मिल आहे त्या राईस मिलचे जे डिटेल्स बिल आहे ते बिल तपासून त्याने खरंच त्या राईसमधून केलं का. आणि दुसरा विषय, माननीय मी दादांना एवढीच विनंती करतो, या संदर्भात SIT चौकशी करून ज्यांनी हा निकृष्ट दर्जाचा माल हा सरकारने पुरवला असेल त्या सगळ्यांवर आपण कठोर कारवाई करणार का. महोदय, मी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीनं मी ह्या आठवड्यातच माझं काम, खरं या आठवड्यात 4 दिवस सुट्टे आहेत, पण पुढच्या आठवड्यात त्याच्याबद्दलची मीटिंग लावतो. दोन्ही सन्माननीय सदस्यांना त्या ठिकाणी बोलून घेतो. आता सन्माननीय सदस्यांनी विचारलं SIT नेमणार का. हे सगळे माहिती घेत असताना मला असं जाणवलं की याला SIT नेमण्याची गरज आहे. तर तशा पद्धतीनं मग SIT नेमण्याचा पण निर्णय घेतला जाईल. पण पहिल्यांदा सगळी माहिती घेऊन त्याच्याबद्दल जर आम्ही माहिती घेऊन आमच्या स्तरावर निर्णय होत असेल, SIT न नेमता निर्णय होत असेल तर तसा घेईन. आणि असं वाटेल किंवा SITच आता नेमली पाहिजे तर अतिशय स्वच्छ विचाराचे अधिकारी टाकून SIT नेमण्यापर्यंतची पण तत्परता ही शासनाकडून दाखवली जाईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी तांदूळाच्या संदर्भातली आहे, परंतु दादांनी जे सकारात्मक उत्तर दिलं त्यामुळे एक अत्यंत गंभीर विषय त्यांच्या लक्षात आणून देणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, खामगावला हँडलिंग अँड ट्रान्सपोर्टचं जे टेंडर झालं होतं 2021ला, त्यामध्ये संपूर्णपणे अटी शर्तीचा भंग करून ते टेंडर देण्यात आलं होतं. त्यानंतर मागच्या अधिवेशनामध्ये माननीय भुजबळ साहेबांच्या